मला वाटतं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी यातला बुरं सुद्धा काढला. मला आश्चर्य वाटत राहतं, ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं ना त्याला समोर आणा. माझं तर म्हणणं आहे, ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं त्याला समोर आणून धाडसानं समोर जायला सांगायचं का, असं वक्तव्य आदरणीय उद्धवजींनी त्या बैठकीत केलं. त्यांनी पण नाही ना केलं. काय संबंध? मला वाटतं असे निर्णय उद्धव साहेबच करणार ना, पक्षप्रमुख कोण आहेत. पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक भेदाभेद निर्माण करायचे मला कळतं. ते तुमचा गैरवापर होऊ नये. मी सांगतो, मी जेव्हा जेव्हा बोलेन तेव्हा तेव्हा सत्य बोलेन. त्यातलं एक अक्षर जरी कुठलं वेगळं दिसलं तर तुम्ही मला केव्हाही धरा. त्यामुळे बैठकीत मी पूर्ण होतो. बैठकीमध्ये म्हणाले ते, त्यांनी म्हटलं तुमचा काय विषय आहे. खरं तर मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की उद्धवजी साहेब दिल्लीत येणार होते, कारण आदरणीय संजय राऊत साहेबांच्या पुस्तकाचं हिंदी आणि इंग्रजीमध्ये जो अनुवाद झाला त्याचा प्रकार. त्याच दिवशी त्यांनी विधान परिषदेमध्ये त्यांचा निरोप समारंभ केला. त्यामुळे ते आले नाही. म्हणून त्यांनी लक्षात आलं, म्हणून त्यांनी म्हणाले अरे मी येणार तुमची भेटायचं, तुम्ही या सगळे. आम्ही सगळे भेटलो. इथे दर अधिवेशनामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे आता 24 पासून तुम्ही आतापर्यंत किती वेळा सांगितलं की आमचे खासदार मुद्दे आहेत. एकदा तर मी सगळ्यांनी ते उभं केलं तुमच्या समोर. तेव्हा प्रत्येक वेळेला जे कोणी तुम्हाला पुढ्या सोडतात ना त्यांचा हा धंदा आहे की दुसऱ्या पक्षांमध्ये वाद लावायचे, भांडणं लावायची. कुठलाही असा विषय नाही. पक्षामध्ये कुठलंही असलं तरी समाधानी कुठलाही व्यक्ती असू शकत नाही 100%. आणि तेव्हाही मी सांगितलं, खास करून राज्याचं सरकार निधी ज्या पद्धतीनं वितरित करतो त्यामध्ये अपपर भेदभाव केल्याने खासदारांना हे जो यांनी फक्त 5 कोटी रुपये दिले त्यामध्ये काम करता येत नाही आणि निधी देता येत. त्यामुळे काही वेळेला लोकांना सर्वसामान्य माणसाला कळत नाही ना. त्याला असं वाटतं अरे खासदाराकडे आम्हाला फंड द्या. अरे फंड द्यायचा कुठून? तुम्ही 25 वर्ष युतीमध्ये होता, तुमचे एवढे संबंध आहे. सुप्रिया सुळे देखील विरोधात त्यांच्या खासदारांच्या हाताला पकडून त्या अमित जातात, वेगवेगळ्या मंत्रालयात जातात. तुमचे तर खूप संबंध आहे सुप्रिया सुळे. मग काय झालं? तुम्ही मग आदित्य ठाकरे काय येत नाही, उद्धव ठाकरे काय येत नाही? मला वाटतं तुम्हाला हा प्रश्न का पडावा, कारण तुम्ही कंपॅरिझन काय करताय बघा. सुप्रिया ताई खासदार आहेत, मी घेऊन जातो की नाही विचारा. माझ्यासमोर येतात की नाही विचारा. मी घेऊन गेलो, स्पीकरकडे घेऊन गेलेलो आहे, मंत्र्यांकडे घेऊन गेलो, मी स्वतः गेलेलो आहे. मी आणि अनिल देसाई किंवा आणखीन काही खासदार अगदी तेव्हा विनायक राऊत असताना सुद्धा ते चिपळीचं विमानतळ आम्ही सगळे एकत्रच जात होतो ना. आता रेल्वेचा प्रश्न होता, मी स्वतः आम्ही वैष्णवींकडे गेलो ना सगळे थोडं. हे तुम्हाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे खासदार आहेत म्हणून घेऊन जातात. त्या नाही आहेत तिकडे जयंत पाटील घेऊन त्यांना घेऊन नाही ना जात. हा फरक लक्षात घ्या. म्हणून आमचे उद्धव आदित्य ह्या कामांसाठी आम्हाला म्हणजे निवडून कशाला दिलं, आम्हाला नेता कशाला केलं, आम्हाला गटनेता कशाला. मला वाटतं 2028 साली बोलू. हल्ली 2047 सालचं बोलतात, त्या आधी बोलूया ना. सर, राज्यसभेच्या सीटवरून वाद आहे की नाही पार्टीमध्ये, ज्या प्रकाराने शरद पवार मला तुम्हाला कळतच नाही ना. प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत पहिली अजिबात वाद नाही. मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा हा विषय आला आदरणीय शरद पवार साहेबांचा, आधी मुळात तुमची संख्या आहे का, आमच्या पक्षाची संख्या आहे सांगा बरोबर. 20 आमदारावर राज्यसभेचा खासदार निवडून येऊ शकतो अशी संख्या आहे का? संख्या नाही ना. तेही जगाला कळू दे ना. मग आम्ही आघाडी म्हणून करणार ना. शेवटी आघाडी म्हणून केल्यानंतर राज्यसभेतून शरद पवार साहेब पण निवृत्त झाले, प्रियांका चतुर्वेदी पण निवडून झाल्या. प्रियांका चतुर्वेदी पक्षात आल्या त्यांना खासदारकी पाहिजे. त्या इतक्या भाग्यवान आहेत की पक्षात प्रवेश, पक्षाच्या प्रवक्त्या, पक्षाच्या खासदार, असं कुठल्या हल्ली कृतज्ञपणाचा सगळीकडेच वाव सुरू झालेला आहे. म्हणजे त्या काल निरोप समारंभामध्ये त्या नीलम गोरे नावाच्या महिला, आता मी त्यांचा हसत बोलणार नाही, अतिशय अर्वाच्य संस्कृतीहीन कृतज्ञपणाचं भाषण केलं. 3 वेळा खासदार, 3 वेळा आमदार, 6 वर्षाची आमदारकी झाली तर 18 वर्ष ज्या उद्धवजींनी त्यांना आमदार केलं, ज्या उद्धवजींनी त्यांना उपसभापती पद दिलं, काय कृतज्ञपणा व्यक्त केला हो. ती सगळी कृतज्ञांची टीम आहे आणि बाजार मुंडग्यांची टीम आहे, विकाऊ लोकांची टीम आहे, ज्यांना कसलंही नैतिकता नाही अशी माणसं ते बोलतात. त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटतं. नैतिक अधिष्ठान सुद्धा नाही आणि राजकीय पण नाही. महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये निवडून येऊ शकत. प्रियंका चतुर्वेदी
हो याच्यावर एवढा विषय वेळ घाली इतकं मोठं कोण नाहीये. पक्षातले एक सामान्य खासदार होते त्यांना संधी दिली त्याची पूर्तता त्यांनी दाखवली. प्रत्येक वेळेला मी एकदा सांगितल्यानंतर आकडाच नाही ना मुळात, आकडा तुमच्याकडे नाही. आणि जेव्हा पवार साहेबांनी त्याच्याबद्दल स्वतः व्यक्त केलं इच्छुक आहे आणि काँग्रेसने त्यांना समर्थन केल्यानंतर आम्ही पुढे त्याच्यावर यांचं नाव देणार होतो. सगळ्यात जास्त आमदार तुमच्या पक्षाचे. म्हणून काय झालं 46 आमदार आहेत का? त्या ना मला तुम्ही आकडे नका सांगू रे, तुम्हाला हेच आग लावायचंच काम दिलेलं असतं. कळलं का? एक मिनिट तोंडावर बोलतो मी. 20 आमदार शिवसेनेचे, किती मतं पाहिजे? 16 आमदार राष्ट्रवादी, 10 आमदार राष्ट्रवादी, 16 आमदार काँग्रेस. कसा निवडून गेलो? आणि जेव्हा काँग्रेसने समर्थन केलं शरद पवार साहेबांना, उरलं काय मग? कशासाठी वाद लावता येईल? त्याच्यापेक्षा देशापुढे खूप मूलभूत प्रश्न आहेत बरं, त्यावर प्रश्न विचारा. या सीटांच्याही बद्दल बोलत नाही तुम्ही, कारण वरचं केंद्र सरकार अडचणीत येईल ना. मग तुम्हाला असे प्रश्न विचारायचे नाहीत असं सांगितलेलं असतं. पण नेतेचा विषय म्हणाला तर मग उद्धव ठाकरेंच्या बैठकीतून लवकर निघून जाणं आपण कृतज्ञपणा एक प्रकार झाला. नाही सांगून निघू असं काही अजिबात नाही. आमचे विषय संपले आणि मग गप्पांचा विषय सुरू झाला. असेच गप्पा चालू होत्या. त्यावेळेला मी निघू साहेबांनी ती लावून होती दिली. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवावं लागेल. तुम्हाला आग लावायचे धंदे दिलेत का? त्याच्यासाठी किती पैसे दिले ते सांगून टाका पुढे. एवढा मोठा तुम्ही विषय आमच्या नेते आहेत ना, आमचे आहेत ना. पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची आता तो खोटा असतं तर गोष्ट वेगळी होती. मग मागच्या वेळेस चंद्रकांत खैरेंना काय केलं? खैरे आता शिवसेनेचे ज्येष्ठ होते ना, त्यांना डावलून यांना दिलं तेव्हा काय झालं? खैरेंनी पण बुलबुल केली ती आठवतं तुम्हाला? असं आहे ना, पण खैरे कुठे गेले नाही बरं, हे लक्षात ठेवा. नाही निष्ठा कशी असावी त्याचं खैरे उदाहरण सांगते. पद मिळव न मिळव त्यांनी नाराजी व्यक्त केली होती ना, त्या नाराजी व्यक्त त्यांना वाईट वाटलं, स्वाभाविक आहे. बाब पुन्हा मुळात आकडा असता तर गोष्टी वेगळ्या, आकडाच तुमच्याकडे नाही, कसले वाद घालतात. पण खासदारांची नाराजी खरं तर आदित्य ठाकरेंबद्दल होती. नाही अजिबात त्यांच्याबद्दल नाराजी. मला असं वाटतं तुम्ही प्रश्न विचारू, जे कोणी खासदार बोलतात त्यांना समोर दाखवा तरच प्रश्न विचारतात, नाही तर प्रश्न विचारतात. हायपोथेटिकल प्रश्नांची उत्तरं मला द्यायची नाही. वस्तुस्थितीला धरून बोला. इराकच्या लोक पूर्वी बोलले इराक आज देशाचे पंतप्रधान, देशातली स्थिती कोविड सारखी अशी वाटतात, त्याच्यावर प्रश्न विचारायला का हो? तुम्हाला अडचणीचे वाटतात का विचारायला? तुम्हाला सांगितलं का मोदी मीडियाला विचारू नका असले प्रश्न? लोकांवर आणले असला